फटाफट बातम्या. 14 वर्षापासून फरार असलेला आरोपी खंडाळा तालुक्यातील लोणंद पोलिसांनी केला जेरबंद. फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथे आयशर टेम्पोची सिटी 100 दुचाकीला समोरून धडक, या अपघातामध्ये युवकाचा मृत्यू. आमदार जयकुमार गोरेंची इच्छाशक्ती असेल तर औंधसह वंचित 20 गावांना 3 नाही तर 1.5 वर्षात पाणी मिळेल. माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे खटाव तालुक्यातील वडूज येथे प्रतिपादन. कोरेगाव तालुक्यातील तळहिरा तलाव विहिरीतून देऊर गावात पिण्याचे पाणी पोचले. मान्यवरांनी केले जलपूजन. ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फलटण तालुक्यातील 60 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन, बेकायदा दारू अड्डे केले उद्ध्वस्त, 7 संशयितांना घेतले ताब्यात. मान तालुक्यातील गोंदावले बुद्रुक येथे एसटी बसमध्ये 2 महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने गेले चोरीला. अज्ञात चोरट्याविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोयना एक्सप्रेस तब्बल 2 तास विलंबाने धावत असल्याने मुंबईला जाणारे चाकरमाळी हैराण. मध्य रेल्वेच्या नावाने केला संताप व्यक्त. खटाव तालुक्यातील चोराडे येथे विकास सेवा सोसायटीच्या रेशनिंग दुकानावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई. गहू तांदूळ अपहार प्रकरणी अनामत रक्कम जप्त व 10,000 रुपयाचा दंड. आचारसंहितेच्या काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली माहिती. सातारा शहरातील महादरे तलावात पाण्याने गाठले तळ. व्यंकटपुरा पेठेतील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे नगरपालिकेकडून आवाहन. सातारा शहरातील देवी चौकातील वाहतूक कोंडी झाली नित्याची. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची वाहन चालकांकडून होत आहे मागणी. सातारा जिल्ह्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वीची परीक्षा 26 मार्च रोजी संपली. विद्यार्थ्यांनी दिला भूगोलचा शेवटचा पेपर. जावली पंचायत समितीचे माजी सभापती जावलीच्या डोंगरदऱ्यात राहणाऱ्या सामान्य माणसांसाठी सातत्याने लढणारे गांधीवादी विचाराचे नेते मानसिंगराव मर्ढेकर यांचे निधन झाले. राज्यात मार्च अखेरच पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील धरणांमध्ये जेमतेम 40% पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षी याच दिवशी सुमारे 56% पाणीसाठा शिल्लक होता. पाणीसाठा कमी झाल्याने राज्यात टँकरची मागणी वाढली आहे. सातारा लोकसभेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम. पुणे येथील बैठकीत घेतली कार्यकर्त्यांची जाणून मते. अंमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी सातारा शहरात एका व्यक्तीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कुऱ्हाडीने वार केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा शहरातील मल्हारपेठ येथे पिठाच्या गिरणीच्या लगतच्या मोकळ्या जागेमध्ये 1,41,255 रुपयाचा गुटखा व 38,131 रुपयाचा सुगंधी तंबाखू शाहूपुरी पोलिसांनी केली जप्त. साताऱ्याचे उपाधीक्षक राजीव नवले यांच्या देखरेखीखाली करण्यात आली कारवाई.